हॅलो गाईज. 2.2 आपलं शिकवून झालेलं आहे. आत्ताच एक मेसेज मला आला, त्याच्यानुसार असं म्हणणं पडलं की आपल्या याचं इंग्लिश वर्कशॉप घ्यायचं राहिलेलं आहे. तर मला वाटतं हे सेकंड नंबर जे आहे ते आपण सोडवलेलं आहे. चूज द प्रॉपर फ्रेज ऑर एक्सप्रेशन टू कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली, हे आपण सोडवलेलं आहे. वरचं जे आहे ते बघूया. पहिलं, फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाऊन फॉर्म्स ऑफ द फॉलोविंग, म्हणजे याचे नाऊन फॉर्म आपल्याला शोधायचे आहे. पहिले आहे डेडिकेट, त्याचा नाऊन फॉर्म होतो डेडिकेशन. दुसरं आहे मेजर, त्याचा नाऊन फॉर्म होतो मेजरमेंट. तिसरं आहे डिसाईड, त्याचा नाऊन फॉर्म होतो डिसिशन, DECISION. नंतर दिलेला आहे आपल्याला शब्द परफेक्ट, त्या परफेक्टचा नाऊन फॉर्म होतो परफेक्शन. त्याच्यानंतर दिला आहे ओन, ओनचा नाऊन फॉर्म होतो ओनर. ओन म्हणजे स्वतःचे आणि ओनर म्हणजे मालक. त्याच्यानंतरचा आपल्याला दिलेला आहे गिव्ह, गिव्हचा नाऊन फॉर्म होतो गिवर. त्याच्यानंतर दिला आहे रिस्पॉन्सिबल, त्याचा नाऊन फॉर्म होतो रिस्पॉन्सिबिलिटी. आलं लक्षात? नंतर दिलेलं आहे परसिस्ट, त्याचा नाऊन फॉर्म होतो परसिस्टन्स. परसिस्टन्स, PERSTISTENCE, परसिस्टन्स. ठीक आहे. आता दुसरा झालेला आहे आपला. आपण तिसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. बघा, तिसरी ॲक्टिव्हिटी काय आहे ते तुम्हाला दाखवते. की ज्यांचे घरं बांधून व्हायचे ना, त्या घरांचे मालक जे आहे ते घराचा ताबा घेताना खूप आनंदित व्हायचे. आलं लक्षात? आणि विचारलेलं आहे आपल्याला व्हाय, की का बरं ते आनंदित व्हायचे, काय कारण असेल त्यांचं आनंदित व्हायचं. मॅसन जो होता तो घर कसं बांधायचा, एकदम परफेक्ट, हे की नाही. त्याच्या घर बांधण्यामध्ये खूपच परफेक्शन असायचं आणि अतिशय मनापासून तो घर बांधायचा. त्याच्यामुळे ते घर घेताना त्या लोकांना काय व्हायचं, ज्यांचं घर बांधलं जायचं त्यांना आनंद व्हायचा, हे की नाही. आणि तोच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. काय म्हटलेलं आहे, मी पुन्हा एकदा प्रश्न वाचते. प्रश्न आहे बघा, की द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस built by the mason would be extremely pleased. आणि पुढे दिलेलं आहे why, है ना. तर त्याचं कारण काय असू शकतं, आपल्याला ते इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. बरोबर आहे. त्याचं कारण आहे बघा, The mason used construction material of high quality. तो मॅसन जो होता तो घर तयार करताना मटेरियल कसं वापरायचा, हाय क्वालिटीचं वापरायचा. पुन्हा ही टूक परफेक्ट मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, डोरवेज, आर्चेट्स अँड ही गेव ॲन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ट, है ना. So the house built by mason was very good. So the people were used to be happy while having the house built by mason. The contractor compensated for the mason's good work.
आणि पुढे दिलेलं आहे हाऊ, की कॉन्ट्रॅक्टर जो होता ना त्या कॉन्ट्रॅक्टरने मॅसनला आहे ना खूप चांगली परतफेड केली. मग ती कशी केली, कशी केली बरं, काय केलं त्यांनी कॉन्ट्रॅक्टरने? हे ना आपल्याला लास्ट पॅसेजमध्ये दिलेलं आहे की नाही, कॉन्ट्रॅक्टरने काय केलं? Contractor handed over the file of house with the house keys to the mason and said that it was a gift for mason. आलं लक्षात? Read the following words from the story aloud and fill them in the proper columns. 1 syllabic, 2 syllabic, 3 syllabic, more than 3 syllabic. मी हे वर्गात समजावून सांगितलं होतं बघा तुम्हाला, 1 syllabic काय आहे, 2 syllabic काय आहे, 3 syllabic काय आहे, हे की नाही. आता आपल्याला ते इथे काय करायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे, है ना. पहिलं दिलेलं आहे स्टोरी, स्टोरी 2 syllabic. त्याच्यानंतर दिलं आहे वर्क, दॅट इज 1 syllabic. त्याच्यानंतर दिलं आहे परफेक्शन, दिसतंय परफेक्शन, परफेक्शन दॅट इज 3 syllabic. त्याच्यानंतर दिलं आहे आर्किटेक्ट, आर्किटेक्ट 3 syllabic. त्याच्यानंतर दिलं आहे लिव्ह, दॅट इज 1 syllabic, LEAVE. त्याच्यानंतर दिलं आहे बिल्डिंग, दॅट इज 2 syllabic. त्याच्यानंतर दिलं आहे FULL, फुल, दॅट इज 1 syllabic. त्याच्यानंतर दिलं आहे डोर, दिसतंय सगळ्यांना, डोर, दॅट इज 1 syllabic. त्याच्यानंतर दिलं आहे वे, दॅट इज 1 syllabic अगेन. त्याच्यानंतर दिलं आहे क्वालिटी, दॅट इज 3 syllabic, क्वालिटी. त्याच्यानंतर दिलेलं आहे रिस्पॉन्सिबिलिटी, दिसतं आहे मोर दॅन 3 syllabic, रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यानंतर दिलं आहे मेजरमेंट, दॅट इज 3 syllabic, MEASUREMENT, मेजरमेंट. त्याच्यानंतर दिलं आहे ग्रेट, GREAT, ग्रेट, है ना, दॅट इज अगेन 1 syllabic, GREAT, ग्रेट. त्याच्यानंतर दिलं आहे मेनी, MANY, मेनी, दॅट इज 2 syllabic. त्याच्यानंतर दिलं आहे अवेल, AVAIL, अवेल, दॅट इज 2 syllabic. त्याच्यानंतर दिलेलं आहे एक्सलंट, दॅट इज 3 syllabic, एक्सलंट. त्यानंतर दिलेलं आहे मटेरियल, दिसतंय सगळ्यांना, MATERIAL, मटेरियल, मोर दॅन 3 syllabic. त्यानंतर दिलं आहे कंप्लीट, कंप्लीट, COMPLETE, कंप्लीट, कंप्लीट. त्यानंतर दिलेलं आहे
कंप्लीट नंतर दिलं आहे सफिशियंटली. दिसतंय SUFFICIENTLY, दॅट इज मोर दॅन 3 syllabic. sufficiently, sufficiently. त्यानंतर दिलेलं आहे रेडी, READY, रेडी, दॅट इज 2 syllabic. त्यानंतर दिलं आहे डॉक्युमेंट्स, डॉक्युमेंट्स, 3 syllabic. त्यानंतर दिलेलं आहे ब्रॉड, BROAD, दॅट इज 1 syllabic. नंतर दिलेलं आहे हॅपी, हॅपी. नंतर दिलेलं आहे ओनरशिप, ओनरशिप. आणि सगळ्यात शेवटी दिलं आहे सबसिक्वेंटली. आता आपण इतके बघितले, याच्यात काय सबसिक्वेंटली कुठले असू शकतं, दॅट इज मोर दॅन 3 syllabic, दॅट इज सबसिक्वेंटली. झालं. त्याच्यानंतर 5th दिलेलं आहे बघा, दिसतंय, दॅट इज वर्ड्स. पुढची ॲक्टिव्हिटी आपण बघत आहोत. क्वेश्चन नंबर 5A. वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड or punctuation but differ in spellings and meanings are called homophones. अर्थ काय होतो याचा बघा, की ज्या शब्दांचा ध्वनी आणि उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग सारखं नाही. आलं लक्षात? आणि मीनिंग जे आहे ते पण सारखं नाही. म्हणजे फक्त उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग आणि मीनिंग सारखं नाही, अशा शब्दांना म्हटलं जातं होमोफोन्स. HOMOPHONES. फॉर एक्झाम्पल हेअर दिलेलं आहे इथे, दिसतंय? तर तसे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायला सांगितलेले आहेत. बघा, पहिला दिलेला आहे वेस्ट, WAIST. त्याचा होमोफोन आहे WASTE किंवा WEST, वेस्ट. हे बघा, दिसतंय? हां. त्यानंतर दिलेला आहे KNEW, न्यू. याचा होमोफोन आहे NEW, न्यू. त्यानंतर दिलं आहे LOSE, लूज. त्याचा होमोफोन आहे LOOSE, लूज. त्यानंतर दिला आहे MAID, मेड. त्याचा होमोफोन आहे MADE, मेड. नंतर दिला आहे GRATE, ग्रेट. त्याचा होमोफोन आहे GREAT, ग्रेट. बघा, या वेस्टचा अर्थ होतो कंबर. जसं माप घेतो ना आपण पॅन्ट वगैरे शिवायला, है ना, सलवार शिवायला, ते. त्याच्यानंतर ह्या वेस्टचा अर्थ होतो कचरा आणि या वेस्टचा अर्थ होतो दिशा, पश्चिम. त्याच्यानंतर न्यू. दिस इज द पास्ट टेन्स ऑफ KNOW, नो. त्याचा होमोफोन आहे न्यू, म्हणजे नवा. हे लूज, लॉस्ट असतं ना, त्यातलं लूज म्हणजे हरवणे. आणि हे LOOSE, लूज म्हणजे ढगळं. MAID, मेड. मेड म्हणजे कामवाली बाई. आणि हे MADE, मेड, पास्ट ऑफ मेक, म्हणजे तयार केले. आलं लक्षात? तर हे झाले याचे होमोफोन. आणखी मागच्या पेजवरती पण काही दिलेले आहेत, ते पण आपण बघूया. बघा, इथे दिलेलं आहे WON, 1. त्याचा होमोफोन आहे ONE, 1. त्यानंतर दिलेलं आहे SIGHT, साईट.
त्याचा होमोफोन आहे SITE साईट. त्याच्यानंतर दिलं आहे WEEK वीक, त्याचा होमोफोन आहे WEAK वीक. त्याच्यानंतर दिलं आहे WOULD वुड, त्याचा होमोफोन आहे WOOD वुड. त्याच्यानंतर दिलं आहे SEAC म्हणजे समुद्र, त्याचा होमोफोन आहे SEEC. आता हे WON दॅट इज पास्ट ऑफ विन म्हणजे जिंकणे, त्याचा होमोफोन आहे ONE1 म्हणजे एक. SIGST साईट म्हणजे दृश्य आणि SITE साईट, आपण वेबसाईट वगैरे म्हणत नाही का, वेबसाईट कन्स्ट्रक्शन साईट, ती साईट म्हणजे SITE. त्याच्यानंतर आहे WEEK वीक, है ना, माने आठवडा, आणि हे आहे WEAK वीक म्हणजे दुर्बल, बारीक बुरीक जो असतो एकदम शरीराने, दॅट इज वीक. त्याच्यानंतर आहे WOULD वुड, दॅट इज पास्ट ऑफ विल, है ना, आणि त्याचा होमोफोन आहे WOOD वुड म्हणजे जंगल. त्याच्यानंतर आहे SEAC म्हणजे समुद्र, आणि त्याचा होमोफोन आहे SEEC म्हणजे पाहणे. आलं लक्षात? म्हणजे स्पेलिंग वेगळे आहे, अर्थ वेगळे आहे, पण उच्चार फक्त कसे आहे, सारखे आहेत. त्याला म्हटलं जातं होमोफोन. पुढची ॲक्टिव्हिटी आपण बघत आहोत. क्वेश्चन नंबर 5A. वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड or punctuation but differ in spellings and meanings are called homophones. अर्थ काय होतो याचा बघा, की ज्या शब्दांचा ध्वनी आणि उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग सारखं नाही, आलं लक्षात, आणि मीनिंग जे आहे ते पण सारखं नाही, म्हणजे फक्त उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग आणि मीनिंग सारखं नाही, अशा शब्दांना म्हटलं जातं होमोफोन्स. HOMOPHONES. फॉर एक्झाम्पल हेअर दिलेलं आहे इथे, दिसतंय? तर तसे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायला सांगितलेले आहेत. बघा, पहिला दिलेला आहे वेस्ट, WAIST, त्याचा होमोफोन आहे WASTE किंवा WEST वेस्ट. हे बघा दिसतंय? हां. त्यानंतर दिलेला आहे KNEW न्यू, याचा होमोफोन आहे NEW न्यू. त्यानंतर दिलं आहे LOSC लूज, त्याचा होमोफोन आहे LOOSE लूज. त्यानंतर दिला आहे MAID मेड, त्याचा होमोफोन आहे MADE मेड. नंतर दिला आहे GRATE ग्रेट, त्याचा होमोफोन आहे GREAT ग्रेट. बघा, या वेस्टचा अर्थ होतो कंबर, जसा माप घेतो ना आपण पॅन्ट वगैरे शिवायला, है ना, सलवार शिवायला, ते. त्याच्यानंतर ह्या वेस्टचा अर्थ होतो कचरा, आणि या वेस्टचा अर्थ होतो दिशा, पश्चिम. त्याच्यानंतर न्यू, दिस इज द पास्ट टेन्स ऑफ KNOW नो, त्याचा होमोफोन आहे न्यू म्हणजे नवा. हे लूज लॉस्ट असतं ना, त्यातलं लूज म्हणजे हरवणे, आणि हे LOOSC लूज म्हणजे ढगळं. MAID मेड म्हणजे कामवाली बाई, आणि हे MADE मेड पास्ट ऑफ मेक म्हणजे तयार केले. आलं लक्षात? तर हे झाले याचे होमोफोन. आणखी मागच्या पेजवरती पण काही दिलेले आहेत, ते पण आपण बघूया. बघा, इथे दिलेलं आहे WON1, त्याचा होमोफोन आहे ONE1. त्यानंतर दिलेलं आहे SIGHT साईट, त्याचा होमोफोन आहे SITE साईट. त्याच्यानंतर दिलं आहे WEEK वीक, त्याचा होमोफोन आहे WEAK
वीक. त्याच्यानंतर दिलं आहे WOULD वूड, त्याचा होमोफोन आहे WOOD वूड. त्याच्यानंतर दिलं आहे SEAC म्हणजे समुद्र, त्याचा होमोफोन आहे SEEC. आता आहे WON दॅट इज पास्ट ऑफ विन म्हणजे जिंकणे, त्याचा होमोफोन आहे ONE1 म्हणजे एक. SIGST साईट म्हणजे दृश्य आणि SITE साईट, आपण वेबसाईट वगैरे म्हणत नाही का, वेबसाईट, कन्स्ट्रक्शन साईट, ती साईट म्हणजे SITE. त्याच्यानंतर आहे WEEK वीक है ना, माने आठवडा, आणि हे आहे WEAK वीक म्हणजे दुर्बल, बारीक बुरीक जो असतो एकदम शरीराने, दॅट इज वीक. त्याच्यानंतर आहे WOULD वूड दॅट इज पास्ट ऑफ विल है ना, आणि त्याचा होमोफोन आहे WOOD वूड म्हणजे जंगल. त्याच्यानंतर आहे SEAC म्हणजे समुद्र, आणि त्याचा होमोफोन आहे SEEC म्हणजे पाहणे. आलं लक्षात? म्हणजे स्पेलिंग वेगळे आहे, अर्थ वेगळे आहे, पण उच्चार फक्त कसे आहे, सारखे आहेत. त्याला म्हटलं जातं होमोफोन. यातला आणखी एक एक्सरसाइज आपण बघत आहोत 5B. सिलेक्ट एनी 3 पेअर्स ऑफ homophones फ्रॉम अबाव अँड मेक सिम्पल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स इन दर मिनिंग. काय करायचं आहे की कोणत्याही 3 पेअर ह्या आपल्यावरच्या निवडायच्या 1 ते 10 मधनं, आणि त्या पेअर्सला वाक्यात उपयोग करून दाखवायचा. तर मी मुद्दामहून 1 निवडेल का, बिकॉज इंडिया won final of Asia Cup against Pakistan है ना. नंतर आहे 1. बुमराह took 1 wicket in the match है ना, 1 झालं. त्यानंतर आहे सी आणि सी घेऊ आपण. हां, सी, अरेबियन सी is the लार्जेस्ट वन है ना, आणि तर दुसरं घेऊ सी माने पाहणे. टू सी गुड थिंग इन एव्हरीथिंग इज गुड हॅबिट. प्रत्येक गोष्टीत चांगली गोष्ट पाहणे ही चांगली सवय आहे. आपण ग्रेट घेऊ, GRATE माने किसणे. आय लाईक